कुंभमेळा नगरी नाशिकमध्ये खड्ड्यांचा प्रश्न गंभीर, जबाबदार लोकांनी इथे लक्ष दिलं पाहिजे. मंत्री छगन भुजबळांची महाजनांना विनंती. आता एवढं बेकार नाशिक कधीच नव्हतं, भुजबळांनी व्यक्त केली खंत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुण्याच्या दौऱ्यावर. लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचाही सन्मान होणार. अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून राजकारण तापलं. पुणेकर अमित शहांना विरोध करतील. त्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं बरबटलेले आहेत. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. मतभेदांमुळे राष्ट्रवादीचं विलिनीकरण अशक्य असल्याची चर्चा. नेतृत्व कुणाकडे, यावरून विलिनीकरणाचं घोडं अडल्याची सूत्रांची माहिती. मंत्रालय कॅन्टीनमध्ये एफडीएकडून तपासणी. एफडीए अधिकारी वकिलांकडून पाहणी. हायकोर्टाच्या निर्देशानंतर तपासणी केल्याची माहिती. 1.5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पश्चिम विदर्भात तुफान पाऊस. अमरावती, बुलढाणा आणि अकोल्यातील दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला. यवतमाळमधील जोरदार पावसामुळे शहरातले अनेक भाग जलमय. नांदेड जिल्ह्याला पावसानं झोडपलं. 93 पैकी 73 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी. माहूर तालुक्यामध्ये सर्वाधिक 188 मिलीमीटर पावसाची नोंद. नाशिक जिल्ह्याला वरुणराजा पावला. जिल्ह्यातील 23 पैकी 11 धरणं ओव्हरफ्लो. शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण 80% भरलं. धरणातून विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.